मित्रांनो, या व्हिडिओमध्ये महिला वर्गांसाठी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले आहेत, तर बऱ्याच जणांना ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंगचा हा प्रॉब्लेम येत आहे। तो पेंडिंगचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा व ॲप्लिकेशन आपलं अप्रूव्ह कसं करून घ्यायचं त्याबाबतची अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण वाडेकर। BW एज्युकेशन या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या, कारण की या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो। आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर आपल्या सर्वांनाच माहिती की महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवण्यात येत आहे। 21 वर्षापुढील महिलांना व घरातील 2 महिलांना, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित, अशा कोणत्याही 2 महिलांना 1,500 रुपये महिन्याला देण्यात येणार आहे शासनामार्फत। त्याचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत व बऱ्याच महिलांनी ते फॉर्मसुद्धा भरलेले आहेत। पण बऱ्याच महिलांना एकच प्रॉब्लेम येत आहे की त्यांचा फॉर्म जो आहे तो पेंडिंगमध्ये आहे। तर बघा, महिलांसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। ज्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे तो पेंडिंगमधनं रिव्ह्यूमध्ये किंवा अप्रूव्ह कसा करून घ्यायचा त्याबाबतची सविस्तर अपडेट माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका। पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नारी शक्ती दूत ॲप हे ओपन करायचं आहे व त्यामध्ये OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचे जे सर्वेक्षण आहे ते तुमच्या समोर येऊन लागेल। तर त्यामध्ये बघायचं आहे पहिल्यांदा आपलं ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये आहे का। जर पेंडिंगमध्ये असेल तर तुम्हाला एकच स्टेप करायची। पेंडिंगमध्ये का राहतं आहे, कारण की तुमची कोणती ना कोणती माहिती काहीतरी भरायची राहिली, किंवा तुम्ही काहीतरी चुकीची माहिती भरली, किंवा तुमच्याकडनं काहीतरी कॉलम हा सुटून गेलेला आहे। त्यामुळे हा तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस हा बऱ्याच महिलांचा पेंडिंगमध्ये दिसतो आहे। त्यामध्ये काय झालं आहे, ते मध्यंतरी 2 ते 3 वेळेस ॲप हे अपडेट झाले। त्या ॲपमध्ये त्यांनी नवनवीन गोष्टी ॲड केल्या आणि बऱ्याच अटी शर्ती या रद्द केल्या। त्यामुळे बऱ्याच महिला वर्गांचे फॉर्म जे आहे ते अपडेट करण्याचे राहून गेले। त्यामुळेच ते सर्व महिला वर्गांचे फॉर्म हे पेंडिंगमध्ये दिसत होते। त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, एडिट, बाजूला एडिट नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि एडिट करून तुमचा फॉर्म परत एकदा नीट बघायचा आहे, कोणत्या कॉलम अपडेट झालेला आहे व त्यामध्ये काय फिल करायचं राहिलं आहे। ज्या कॉलममध्ये तुमची माहिती फिल करायची राहिली असेल त्या कॉलममध्ये ती माहिती फिल करायची आहे व परत तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे। मित्रांनो, असं जर तुम्ही केलं तर तुमचा 15 दिवसाच्या आत हा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे। 19 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केल्यानुसार महिलांचा पहिला हप्ता हा येणार आहे व दुसरा हप्तासुद्धा येणार आहे। त्यामुळे ॲप्लिकेशन स्टेटस हे लवकरात लवकर अप्रूव्ह होतील। 3 ते 4 दिवसातच अप्रूव्ह होतील फॉर्म, पण काही वेळेस हा थोडा वेळसुद्धा लागू शकतो, कारण की सर्व्हर जाम असल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होत आहे। जर तुम्हाला फॉर्म भरताना किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या BW एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ हे घेऊन येतो।